ऐका अरे पाना जोड होता ना आता मी पाहिला ना यो काय यो आला आमच्या जोडाला तिथंच होतं ते तो परवडल्या भारी जरा बेव अभी बरं झालं 5 मिनिटं नंतर मला दसत होता त्या पायाच्या नीटच होता मग हा खडी कहाणी तर मित्रांनो आपण बघू शकता एक रसेल व्यापर म्हणजेच परड या जातीचा साप असून हा साप अतिशय विषारी असून या सापामध्ये हेमोटॉक्सिन नावाचं विष राहतं। मित्रांनो आपल्याला गावामधून एक कॉल आला होता परवीन खोडके यांचा गव्हाच्या शेतामध्ये निंदन चालू असता वेळेस काही बायांना एक साप आढळून आलेला आहे, तुम्ही जा आणि त्या सापाला रेस्क्यू करून घेऊन जा। मित्रांनो त्वरित आपण या ठिकाणी पोहोचलो, त्यानंतर आपण बघितलं तर हा एक अतिशय विषारी असा घोणस जातीचा साप आहे। तर चला मित्रांनो बिना टाइम करू लगेच आपण या सापाला इथे पॅक करूया। पाय नीट होता अभि तर मित्रांनो असं साप आपल्या घरामध्ये गोठ्यामध्ये आढळले असले की जवळच्या सर्प मित्राला बोलवा, जेणेकरून सापाला कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी होणार नाही आणि तुम्हाला सुद्धा कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी होणार नाही। तसेच मित्रांनो असं साप आपल्याला चावल्यास कुठल्याही झाडफूक गोज्यातून जर यामध्ये न पडता लगेच जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी होणार नाही। चला मित्रांनो लगेच आपण या सापाला उद्या फॉरेस्ट एरियामध्ये रिलीज करणार आहोत। धन्यवाद। हाय तर चला मित्रांनो सर्वप्रथम आजच्या आपल्या शिवराज खोडके युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो हा एक रसेल व्यापर जातीचा साप आहे जो की आपण आपल्या गावामध्ये प्रवीण खोडके यांच्या शेतामध्ये रेस्क्यू केला होता। मित्रांनो आपण तसे तर शेतातला साप रेस्क्यू करत नाही, परंतु आपल्याला त्यांनी कॉल केला आणि बोलले की आमच्या गव्हाच्या शेतामध्ये खुरपण चालू आहे आणि काही महिलांना एक साप आढळून आलेला आहे आणि त्या महिला भीतीच्या कारणास्तव शेतामध्ये काम करायला तयार नाही, तुम्ही या आणि त्या सापाला रेस्क्यू करून घेऊन जा। तर मित्रांनो लगेच आपण त्वरित त्या ठिकाणी पोहोचलो आणि आपण या सापाला रेस्क्यू केला। तर चला मित्रांनो लगेच आपण या सापाला इथे रिलीज करूया। तर मित्रांनो तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्या मनात लवकरात लवकर पोहोचून जाईल। धन्यवाद।